सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हायगय करू नये अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। तसंच मराठा अभ्यासक जी.आर. बाबत संभ्रम निर्माण करतायत असा आरोपही जरांगे पाटलांनी केलाय। संभ्रम निर्माण करणाऱ्या आधी कुठे होते असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। आता आक्षेप घेणारे फक्त टीव्हीवर असतात असा आरोपही त्यांनी केलाय। मी अभ्यासकांना बोलवणारही नव्हतो असं जरांगे म्हणालेत। मात्र आमदार आणि खासदारही रुसले असल्याचं जरांगे म्हणालेत। तर जरांगेंच्या टीकेला विनोद पाटील यांनी उत्तर दिलंय। मी कसलाही मुलायजा करत नाही। कोणी किती आमच्या संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही, मी पण कोणावर ठेवत नाही। कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात जे.आर. बद्दल याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात। हे फक्त टीव्हीवर असतात, फक्त टीव्ही उठलं की टीव्ही, उठलं की टीव्ही, एवढं रोज असते ते। बाकी काही नाही। मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते। मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ञ। पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या। म्हणलं घ्या भाऊ आपलं काय उग हे असे काय म्हणते त्याला टेकूची घेतलं ना आधार कोणाचा असा पचका होतो मग। आणि त्यांना उलसिक मान नाही दिला का नाही 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 हे चुकीचंच आहे ते चुकीचं। एक ओळ हुकली होती खाली काहीतरी त्याच्यात, म्हणलं वाचा ते म्हणले, मग म्हणलं ही ओळ, मग त्या ओळीचं विखे पाटील साहेबांनी मी आणि वकिलांनी समजून सांगितलं असं। हां म्हणले मग ह्या ओळीचा अर्थ ह्यो म्हणल्यावर मग बेस्ट म्हणे पाय पडायला लागले। तेच काय त्यात काही मला आता थोडी माहिती यायला लागली। त्यात काही बरेच जण खासदारकीला रुसलेले, काहीचे तिकिटाला रुसलेले, त्यात काही आमदारकीला रुसलेले, आणि त्यात काही ओरिजिनल पक्षाचे जुने ओरिजिनल ती एखाद्या प्रत्येकाला वाटत असतं। पण जाऊ दे तो विषय मी माझ्यासाठी सोडून दिलेला आहे। राज्य सरकारचे जरांगेंनी जे आंदोलन केलं त्यात अभ्यासक फसवतात असं आता त्यांचं म्हणणं आहे आणि अभ्यासकामुळे समाजाचं नुकसान होतं। तुमचं एक मत काय आहे या सगळ्याबाबत? हे बघा, जो काही माहिती पुस्तिका जो कागद आता लेटेस्टमध्ये सरकारने दिला तो कागद आंदोलनकर्ते म्हणून तिथल्या उपस्थितांनी स्वीकारला। अभ्यासक मंडळी जे कोण आहे मी सगळ्यांचा सन्मान करतो, त्यात ज्येष्ठ रिटायर्ड जस्टिस पण अभ्यासक म्हणून कोळसे पाटील साहेब आहेत, सगळे जे काही लोक आहेत हे ते आपलं मत मांडतात आणि ती मतं मांडण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे। आणि ते मतं मांडता म्हणून लोक त्यांचं ऐकता। तर त्यांनी जे कागदात आहे ते सांगितलं। महाराष्ट्र सरकारनं आम्ही हैदराबाद गॅजेटर लागू करून जी.आर. काढतो असं आश्वासन दिलं आणि मराठवाड्यातील सर्व मराठा समाज यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असं आश्वासन दिलं।